झी 24 तास एक पाऊल पुढे। मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये डायनासोर आणि त्यांचे अवशेष हे उत्खननात मिळाले आणि यावरून हे स्पष्ट होतंय की भारतातही डायनासोरचं वास्तव्य होतं आणि म्हणूनच अनेकांना हा प्रश्न पडतो की भारतात असणारे डायनासोर हे नेमके कसे होते। अर्थात याचं उत्तरही भूगर्भ वैज्ञानिकांनी शोधलंय। भारतातही डायनासोरचं वास्तव्य होतं। भारतात असलेले डायनासोर हे शाकाहारी होते। पंजाब विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनानुसार भारतात असलेले डायनासोर हे आक्रमक आणि हिंसक प्रजातीत मोडणारे नव्हते। डायनासोरच्या बाबतीत आता संशोधन झाल्यावर जी माहिती समोर येते ती अचंबित करणारी आहे। डिसेंबर 2008 मध्ये सायन्स या विज्ञान पत्रिकेच्या दाव्यानुसार लहान डायनासोर आणि अंड्यांना सांभाळण्याचं काम हे मादी डायनासोरच्या ऐवजी नर डायनासोर करायचे। जीवशास्त्रांच्या अभ्यासकांनी केलेल्या संशोधनानुसार डायनासोरचं हे वागणं हे काही पक्ष्यांच्या वागण्याशी मिळतं जुळत आहे। कारण 90% पक्षी असे असतात की ज्यांच्यामध्ये लहान पिल्लांना सांभाळण्याची जबाबदारी ही नर पक्षावर असते। डायनासोरचं वागणंही असंच असल्याचं अभ्यासात समोर येत आहे। मोंटाना विश्वविद्यालयाचे संशोधक प्राध्यापक डेव्हिड यांनी याचा विशेष अभ्यास केलाय आणि याला विशेष आधार मिळालाय तो डायनासोरच्या या अंड्याच्या अभ्यासानं। त्याचप्रमाणे डायनासोरच्या अस्थि अवशेषावरून मादी डायनासोर मधील मेडल डी ही आढळून येत नसल्याचं स्पष्ट झालंय। कारण अंड्याजवळ सापडलेले डायनासोरचे अवशेष हे नर डायनासोरचे आहेत आणि यावरून हे स्पष्ट होतं की अंड्याचा आणि लहान डायनासोरचा सांभाळ करायचं काम नर डायनासोर करायचे। त्याचप्रमाणे भारतात आढळलेल्या डायनासोरच्या अवशेषावरून त्यांच्या भ्रमंतीबद्दलही आपणास माहिती मिळते। कारण भारतातील आढळलेले डायनासोरचे अवशेष आणि युरोपमधील डायनासोरचे अवशेष हे मिळते जुळते आहेत। युरोपमधून भटकंती करत करत हे डायनासोर भारतात आल्याचं उघड झालंय। त्याचप्रमाणे डायनासोर हे समूहानं फिरत असल्याचंही अभ्यासात समोर आलंय। या डायनासोरमध्ये काही डायनासोर हे आक्रमक स्वभावाचे पण होते। प्रामुख्याने यात शाकाहारी डायनासोरवर आक्रमक डायनासोर हल्ला चढवायचे। पण एकूणच यावर अजूनही संशोधन होणं हे गरजेचं आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।